घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय तर अनेक जण जखमी आहेत। यामध्ये नालासोपाऱ्यातील एका टॅक्सी चालकाचा मृत्यू झालाय। सतीश सिंग सीएनजी भरण्यासाठी घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर गेले होते। यावेळी होर्डिंग पडल्याने दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालाय। मृत्यूनंतर कुटुंबियांकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होते। मोहम्मद असलम और मेरा बड़ा भाई मोहम्मद अकरम था। कहाँ रहते हैं आप? हम लोग कामराज में रहते हैं, रहने वाले यूपी के। अच्छा, क्या हुआ था, क्या कुछ जानकारी मिल पाई आपको? वो गैस खलास हो गया, गैस भरने के लिए लाइन में लगा रहे हैं, तभी ये हादसा हो गया। अच्छा, कौन कौन है? वो मेरे बड़े भाई, हम लोग 3 भाई हैं। आणि आता थेट जाणार आहोत घाटकोपरच्या घटनास्थळावर। आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विनया, अजूनही मलबा हटवण्याचं किंवा गार्डर हटवण्याचं काम तिथे सुरू आहे, काय सध्याची स्थिती? आपण बघू शकता माझ्या मागे अजूनही मलबा हटवण्याचं काम सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे NDRFची टीम, मुंबई फायर ब्रिगेडची टीम इथे काम करते आहे। आत्तापर्यंत 14 लोकांचा मृत्यू या दुर्घटनेत झालेला आहे आणि आत्ता पूर्णपणे हे जे तुटलेलं छप्पर आहे पेट्रोल पंपाचं ते काढण्याचं काम सुरू आहे क्रेनच्या सहाय्याने। आपण हे दृश्य बघू शकता आपल्या स्क्रीन्सवर आणि आत्तापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होतं जे की NDRF कडून सुरू होतं। त्या सर्च ऑपरेशनमध्ये पेट्रोल पंपच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्च टीमनी पूर्ण हा जो भाग आहे तो पिंजून काढला आणि त्यामध्ये सुदैवाने कुठलीही नवीन जीवितहानी झालेली त्यांना आढळली नाही। त्यामुळे आता सर्च ऑपरेशन बऱ्यापैकी पूर्ण झालं असल्याची माहिती आपल्याला अधिकाऱ्यांकडून कळते, पण तरीही हे जे ऑपरेशन आहे ते अजूनही सुरू आहे। NDRF असेल किंवा मुंबई फायर ब्रिगेड असेल किंवा BMC असेल किंवा मुंबई पोलीस असतील, आपण बघतोय की सर्वच जण आत्ता इथे मोठा ताफा उपस्थित आहे आणि आत्ता वेगवेगळ्या प्रकारे हे जे मलबा हटवण्याचं काम आहे, जे पूर्णपणे हा जो पेट्रोल पंप आहे तो उद्ध्वस्त झाला होता, हे जे होर्डिंग पडलं होतं त्याच्यानंतर ते आता पेट्रोल पंप जो तुटलेला भाग आहे तो पूर्णपणे काढण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून हे जे स्ट्रक्चर आहे ते कुठेही बाकी लोकांच्या अंगावर पडू नये किंवा त्यांनी अजून कुठली हानी होऊ नये। त्यामुळे आता ते पूर्णपणेच काढण्याचं काम इथे सुरू आहे। हे काम व्हायला अजूनही काही तास जातील असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, पण आत्ता आपण बघू शकतो की फायर ब्रिगेड आणि NDRF दोन्ही जवान इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आत्ता आपण जर का बघितलं तर एकंदरीतच जवळपास 89 लोकांना इथे इजा झालेली आहे या दुर्घटनेत। त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। 44 जण अजूनही वेगवेगळ्या इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत आणि 31 जणांचा उपचारानंतर डिस्चार्ज करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे अजूनही घाटकोपरला इथे ऑपरेशन सुरू आहे अशा प्रकारची माहिती अधिकारिकरित्या आपल्याला मिळते। सर्च ऑपरेशन जे आहे त्यात कुठलीही नवीन जीवितहानी आढळून आलेली नाही आहे आणि त्यामुळे काल रात्री उशिरा आणि आज सकाळी लवकर साधारणपणे 8:30 पर्यंत ज्या प्रकारची माहिती समोर येत होती तीच आत्तापर्यंत कायम आहे। कुठलेही अजून जीवितहानी ह्यात झालेली नाही आणि ही सगळ्यात मोठी आणि सुदैवाची गोष्ट आहे, कारण की 2 पिलर्स सकाळी काढायचे राहिले होते आणि त्यामुळे भीती अशी होती की ते 2 पिलर्स काढल्यावर अजून काही आपल्याला लक्षात येत नाही। निश्चितच विनया, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी आणि या माहितीसाठी। दरम्यान घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेली जागा ही रेल्वे पोलिसांचीच असल्याची माहिती समोर आली आहे। GRPच्या ACPंनी या होर्डिंगला परवानगी दिल्याचं कळतंय, तर BMC कडून या होर्डिंगसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। हे संपूर्ण होर्डिंगच अनधिकृत असल्याची माहिती मिळते। घाटकोपरचं ते होर्डिंग 2022 सालचं असून तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या कार्यकाळात या होर्डिंगला परवानगी देण्यात आल्याचं कळतंय। होर्डिंगचा आकार हा मनपा निकषांपेक्षा तिप्पट असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। त्यामुळे तत्कालीन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यानं नेमक्या कोणत्या निकषांवर या अवाढव्य होर्डिंगला परवानगी दिली
आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना अशा महाकाय होर्डिंगला पालिकेच्या परस्पर परवानगी देता येतं का, असे सवाल उपस्थित होत आहेत.